हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, मी आली आहे आणि माझा मुलगा गावी आलेलो आहोत. तर 4 दिवसासाठी गावी आलेलो आहोत. तर मी परवा आले, मुलगा माझा गोव्यावरून इकडे आला गावी. आणि आता मी चालली आहे मार्केटमध्ये. आज आमचा कट्ट्यावरचा बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये मस्त अशी मच्छी वगैरे मिळते आणि मुलाला माझ्या खूप आवडते. तर मी आता निघालेली आहे कट्ट्याच्या बाजाराला. आज फ्रायडेला बाजार असतो. तर चला आपण निघूया. ऊन भरपूर आहे, पाहू शकता तुम्ही. पण थंडी असल्यामुळे ऊन जाणवत नाही आहे. मी निघाली आहे कट्ट्यावर. आता 11:15 झालेले आहेत. मला थोडा उशीर झाला उठायला, त्यामुळे त्यानंतर मी नाश्ता बनवला, इडली चटणी आणि अंघोळ, देवाची पूजा वगैरे करून, देवपूजा करून मी आता कट्ट्यावर निघालेली आहे. बघा किती अजूनही मस्त क्लायमेट आहे आणि मस्त हिरवीगार संपूर्ण छानच वाटतं. इकडे कसं कोकणामध्ये सगळ्यांकडे 2 व्हीलर आहेत. लांब थोडंफार मार्केट लांब किंवा बाजार लांब असल्यामुळे आणि वाहतूक थोडी कमी असल्यामुळे, म्हणजे ST म्हणा किंवा इतर जे वाहनं आहेत, रिक्षा पण महाग असतात. त्यामुळे लोकांनी 2 व्हीलर जास्त करून घेतलेले आहेत आणि 2 व्हीलरनेच प्रवास करतात. प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलरच असते. आत्ता मला ह्या रोडने खूपच 2 व्हीलर दिसत आहेत. प्रत्येकाच्या लेडीजकडे, जेंट्सकडे 2 व्हीलर. त्यामुळे तो प्रवास त्यांना खूप सोपा पडतो. तर आता 10 मिनटात मी पोचेन. मी चालत चाललेली आहे. म्हटलं थोडं वॉकिंग पण होईल. हो, वॉकिंग होईल आणि बरं वाटतं थोडं चालायला. मुंबईत चालणं कमी असतं, टाईम मिळत नाही वॉकिंग करायला. तर थोडं म्हटलं ऊन घेऊया. चला तर आपण पोचू आता 10 मिनटात. आता मी शॉपिंग करते थोडं. मी टोमॅटो घेत आहे. हे बघा, मी वाटे घेतलेले आहेत. हे मिरचीचे वाटे आहेत आणि मी हे घेतलेलं आहे फरसबी आणि गवार. हे सर्व घेतलेलं आहे. टोमॅटो घेतलेले आहेत. छान छान भाजी आहे, ग्रीन कलरची, पाहू शकता तुम्ही. मस्त बाजार. आता थोडा दुपार झाल्यामुळे संपत आलेला आहे बाजार. बघा, मी सगळं पाऊस माझ्या मुंबईमध्ये विसरून आली. पावडरचा वगैरे, लिपस्टिक वगैरे सर्व. तर मी ह्या शॉपमध्ये आलेली आहे. कॉस्मेटिक पाहू शकता तुम्ही, किती मस्त मस्त दागिने पण लावलेले आहे. तेव्हा विकतली आहे का? 65 आहे, 50 आहे. ही किती रुपये? सेम आहे. 55 आहे, 40 रुपये. काय म्हणते आज्या? मध्ये किती रुपये म्हटलं? मी 65 50 आहे. हो, काय बाबा पेंटेक्स मध्ये साधी नाही. पिशवीत होता आवाज, पिशवी. हा, मी आता बघते लिपस्टिक. मस्त अशा बांगड्या मी घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही, छानपैकी. हा माझ्या हातांना ना कलर लागलेला आहे, त्यामुळे जरा हात हे झालेले आहेत, रफ झालेले आहेत. आणि मी इथे घेतलेले आहे टिकली, हे घेतलेलं आहे आरसा, लिपस्टिक घेतलेले आहेत, कानातले झुमके घेतलेले आहेत. आणि हे बघा, अशा प्रकारे मी ते शॉपिंग केलेली आहे. मस्त मस्त रिजनेबल पण आहे आणि छान मिळालं आहे मला. चला आता मी मार्केटमध्ये जाते मच्छी घ्यायला. मस्त हॉटेलमध्ये मी आलेली आहे इथे.
लिंबू पाणी म्हणजे लिंबू सरबत घेत आहे आणि भजी मी पार्सल घेतलेली आहे बांधून. तर आता मी घरी जाणार आहे. आधी मच्छी घेणार आणि घरी जाणार रिक्षाने. मी आली आहे इथे ब्लाऊज पीस घ्यायला. ओटी भरायची आहे आणि मी माझ्यासाठी दुपट्टा पण मस्त असा इथे छान मिळालेला आहे. पाहू शकता छान असा कोणत्याही ह्याच्यावर चालेल. तर आता सगळं झालेलं आहे शॉपिंग करून. आता लास्ट फिश मार्केट. तर चला आपण फिश मार्केटमध्ये जाऊया. हे बघा सुकी मच्छी आहे इथे. मी जाता जाता घेणार. तुमचं उद्या संडेलाच ना चालू? हां संडेला नाही. मस्त बघा मासे आहेत. पण आम्ही AC जाणार ना ट्रेनने, त्यामुळे वास येणार आहे ना बाहेर पडणार. तरी पण बघू कसा आहे सुका जवला हा. 30 रुपये. अच्छा. और तो आता 30 रुपये. आणि बांगडे कसे आहे सुके? 50चा एक वाटा आहे. बघते मी मुलाला विचारते आधी. कारण हे बघा इथे मच्छी मार्केट आता संपत आलेलं आहे. तरी पण बघू, मला उशीर झाला शॉपिंग करेपर्यंत. अक्की पाहिजे का अर्धी पाहिजे? तुमचा नाही करणार, माशांच्या करते शूटिंग. बांगडे कसे आहेत? बांगडे 100ला 10-12 देतो. 100ला 10. आणि सुरमई ही 500 रुपये 400ला देणार. ही 400ला, ही 800 रुपये. अच्छा ओके. इतकी पाहिजे ती बोला. मग 300चे दे. 300 चल. तुझाही नको माझाही नको. 300 चल. अर्धीच आहे ती. नको होय म्हणान. काय झालं? ताजी आहे ना? हा ही रक्त होईल. 350 द्या. हाय गाईज, मी आता घरी म्हणजे बराच वेळ झाला, अर्धा पाऊण तास मी आलेली आहे. मच्छी साफ करून मी मीठ मसाले लावलेले आहे, दाखवते तुम्हाला. आणि आता आम्ही मच्छी फ्राय करून मस्तपैकी कढी भात वगैरे जेवणार आहोत. दाखवते तुम्हाला 1 मिनिट. हे बघा सुरमई आणि बांगडा पण खूपच असा ताजा होता. हा मी संध्याकाळसाठी ठेवलेले आहेत. मी आत्ता फ्राय करणार नाही आहे, गरम गरम फ्राय करणार. हे मसाले मीठ वगैरे लावून घेतलेले आहेत आणि हे आता मी फ्राय करून घेणार आहे. आणि इथे बघा मच्छी कढी मस्तपैकी होत आहे, बनत आहे छानपैकी. हे बघा सुरमईची कढी आहे आणि मस्त असं जेवण आपलं बनत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ही आता मच्छी फ्राय करणार आहे. आणि हे बघा मी ह्या मिरची, हे फरसबी आणि ही फरसबी आहे म्हणजे बीन्स आहेत, टोमॅटो, लिंबू आणि हे आहे आमच्या ह्याच्यामध्ये गवार म्हणजे चिटके बोलतात पण गवार आहे ही. हे बघा ह्या भाज्या 2 दिवसासाठी मी आणलेल्या आहेत. फ्रीजमध्ये पण आहे, मी मुंबईवरून थोडेफार आणलेल्या आहेत भाज्या. आणि मस्त असं आता 2 दिवस आणखी आम्ही राहणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत मंडेला. तर बघा हे बघा मस्त अशी कढी बनत आहेत. आता आम्ही जेवून घेणार. मस्त ना. बघा कोकणामध्ये आल्यावर किती छान वाटतं. माझा किचन आहे, फ्रीजमध्ये मी भाज्या ठेवलेल्या नाही आहे. हा फ्रीज आहे, फ्रीजमध्ये थोडंफार आहे साहित्य पण मी भाज्या ठेवलेल्या नाही कारण मी अशा वाळतच घातलेल्या आहेत. राहिल्या तर शिल्लक मी मुंबईला घेऊन जाणार आहे. तर मस्त आता आम्ही जेवून घेणार आहोत. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला? आवडला ना? आवडला असेल तर माझ्या चॅनलला ना तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.